नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत ज्याने आधुनिक टेक्नॉलॉजीच्या दुनियेमध्ये तंत्रज्ञानाच्या जगात मोठी क्रांती घडवून आणलेली आहे. तुम्ही ChatGPT बद्दल ऐकलं असेल किंवा जेमिनाय बद्दल ऐकलं असेल आणि गुगल मॅप्स हे तुम्ही नक्कीच वापरलं असेल. पण तुम्हाला माहित आहे का की याच्या मागे नेमकी कोणती शक्ती आहे? ती शक्ती आहे AI. AI म्हणजे काय? तर कृत्रिम बुद्धिमत्ता. AI म्हणजे काय? कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय आणि ते कसं काम करतं या बाबतीत या व्हिडिओमधून जाणून घेऊया. AI बद्दल साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर जेव्हा आपण एखाद्या मशीनला किंवा संगणकाला माणसाप्रमाणे विचार करणे शिकण्याची आणि स्वतः निर्णय घेण्याची क्षमता त्याला AI असे म्हणतात. माणूस जसा अनुभवातून शिकतो त्याचप्रमाणे AI हा डेटा जो काही प्रोव्हाइड केला जातो AI ला त्याच्यामधून तो शिकत असतो. जसं की आपण एखाद्या लहान मुलाला सांगितलं की हा आंबा आहे, तर तो पुढच्या वेळेस त्या आंबा त्याला जर दाखवला तर तो ऑटोमॅटिकली त्याला ओळख. अगदी तसेच आपण AI ला फोटो दाखवून त्याच्यामध्ये माहिती फीडअप करू शकतो आणि नेक्स्ट टाइमला ज्यावेळेस आपण त्याला कमांड देतो त्यावेळेस ती माहिती AIच्या डेटाबेसमध्ये ऑलरेडी रजिस्टर्ड झाल्यामुळे त्या माहितीला तो ओळखतो आणि आपल्या गरजेनुसार तिला ॲनालाइज करतो. यामध्ये जनरेटिव्ह AI नावाचा कन्सेप्ट हा सध्या प्रचलित झालेला आहे आणि बराच त्याचा ट्रेंड आजच्या जमान्यामध्ये सुरू आहे. त्यामध्ये जनरेटिव्ह AI म्हणजे काय? तर आपण जे काही AIचं टूल वापरताना त्याला कमांड्स देतो, जे प्रॉम्प्ट आपण प्रोव्हाइड करतो, त्या प्रॉम्प्टला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग असे म्हणतात. आणि इथून पुढे भविष्यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर्स यांना रिप्लेस करण्यासाठी प्रॉम्प्ट इंजिनियर्स येणार आहेत किंवा या फील्डमध्ये काम करणारे जे व्यक्ती आहेत ते ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून भविष्यामध्ये काम करताना आपल्याला दिसतील. म्हणजेच सॉफ्टवेअरच्या फील्डमध्ये मोठी उलथापालथ AI मुळे होणार आहे. मित्रांनो, AI हा कन्सेप्ट नवीन जरी असला तरी यामध्ये AI मध्ये कोर्सेस करण्याचे प्रमाण हे IT इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच अंशी मोठे आहे. त्यामुळे या क्षेत्रात येणारा ओढासुद्धा मोठा आहे. AIचा प्रॉपर पद्धतीने वापर कसा करायचा या बाबतीत अनेक सेशन्स असतात जे तुम्ही अटेंड करू शकता. आणि प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग हा जो कन्सेप्ट आहे तुम्ही त्या ठिकाणी शिकून घेऊ शकता. यामुळे काय होणार आहे की भविष्यामध्ये जे काही नोकऱ्यांचे स्वरूप असणार आहे प्रायव्हेट कंपन्यांमध्ये, IT कंपन्यांमध्ये, तर त्याचं स्वरूप जे आहे ते बदलणार आहे, जेणेकरून त्या गोष्टी काळाच्या ओघामध्ये कुठेतरी मागे राहतात. परंतु प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग हा कन्सेप्ट एकदम सोपा आहे आणि आत्मसात करायला सुद्धा सोपा आहे, शिकण्यासाठी सुद्धा सोपा आहे. त्यामध्ये पर्टिक्युलर असं कुठलंही मॉडेल नाही आहे. बरेच मॉडेल्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. परप्लेक्सिटी, जेमिनाय आणि ChatGPT यासारखे जे मॉडेल्स आहेत हे प्रचंड लोकप्रिय झालेले आहेत. त्यांचा जो युजर इंटरफेस आहे हा बाकी जे इंटरफेस आहेत त्यांच्यापेक्षा तुलनात्मकरित्या सोपा असल्यामुळे आणि शिकण्यासाठी, संवाद साधण्यासाठी सोपा असल्यामुळे मॅक्झिमम जे तरुण आहेत त्याच्याकडे जास्त ओढा आहे. की जेमिनाय आणि ChatGPT यांचा मॅक्झिमम पोर्शन जो आहे तो जवळपास सेम असल्यासारखा असल्यामुळे कुठल्याही एका मॉडेलवर आपण काम जर केलं तर बाकी मॉडेल्सवरती आपण अतिशय सोप्या पद्धतीने काम करू शकता. त्यामुळे जेवढे मॉडेल्स अवेलेबल होतात त्या पूर्ण मॉडेल्स शिकण्याची आपल्याला गरज नाही आहे. कुठलंही एक मॉडेल तुम्ही निवडून त्याच्यावरती अभ्यास करून, काम करून तुम्ही ते आत्मसात करू शकता. बाकी मॉडेल्समध्ये थोड्याफार प्रमाणात चेंजेस आहेत, पण ते चेंजेस तुम्ही इझिली अडॉप्ट करू शकता. आणखी त्यामध्ये सांगायची गोष्ट म्हणजे AIचे जे मॉडेल्स आहेत हे आपल्याला फ्री अवेलेबल आहेत, परंतु जे फ्री मॉडेल्स आहेत त्यामध्ये लिमिटेशन्स आहेत. त्यामध्ये आपण लिमिटेड कामं करू शकतो आणि याचं जर ॲडव्हान्स स्वरूपात जर काम करायचं असेल, प्रचंड मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट लेवलवर जर तुम्हाला काम करायचं असेल तर त्याचं पेड व्हर्जन आपल्याला घ्यावं लागतं. पेड व्हर्जन जर घ्यायचं म्हटलं तर त्याची कॉस्ट ही ॲप्रॉक्सिमेटली 16 ते 17 हजार रुपये एका मॉडेलची आपल्याला येऊ शकते. आणि
त्यामध्ये व्हिडिओ एडिटिंग आणि व्हिडिओ बनवणे या सगळ्या गोष्टी आपण त्यामध्ये करू शकतो. ही माहिती आपल्याला आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.